नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं संस्कृत शिका या चॅनलमध्ये। आज आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, आपण स्वर बघितले होते आणि व्यंजन बघितलं। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 2 मध्ये सर्व फळांची नावे जे आपले 20 ते 22 फळं आहेत, आपण जी रोजची खातो किंवा आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात आपण त्यांचा उपभोग घेतो, अशा फळांची नावं संस्कृतमध्ये बघणार आहोत। तर सुरुवातीला जे आहे आम्रम, ज्याला आपण इंग्लिशमध्ये मँगो म्हणतो, त्याला म्हणतात आंबा, ठीक आहे। दुसरा आहे सफरचंद, सफरचंदाला संस्कृतमध्ये म्हणतात सेबफलम। तिसरा आहे केळी, बनाना, कदलीफलम, अमृतफलम, अमृतफलम म्हणजे पेरू। त्यानंतर चिंच, जी आपण चिंच आवडीने खातो, त्या चिंचेला आपण म्हणतात संस्कृतमध्ये तितंडी फलम। काय म्हणतात? तितंडी फलम। जर अशाच नवनवीन तुम्हाला जर काही अजून अडचण आली तर कोणत्याही एखाद्या पदार्थाचं किंवा एखाद्या फळाचं फुलाचं नाव लागत असेल तर कमेंट बॉक्समध्ये करून सांगा, किंवा तुम्हालाही संस्कृत येत असेल तर तुम्ही पण संस्कृतमध्ये फळांची नावं किंवा फुलांची नावं कमेंट बॉक्समध्ये टाका। तर पुढचा आहे नारंगम, नारंगम म्हणजे संत्री, संत्री जी आहे ती संत्री असते, नारंगम। त्यानंतर द्राक्षाफलम, द्राक्षाफलम म्हणजे द्राक्ष, जे आपण आवडीने खातो, गोड किंवा आंबट असतात। त्यानंतर कालिंदम, कालिंदम म्हणजे टरबूज, जे टरबूज आपण गावठी भाषेत त्याला टरबूज म्हणतात आणि थोडंसं सुशिक्षित भाषेमध्ये त्याला कलिंगड असं म्हणतात। त्यानंतर आहे आपलं सीताफलम, सीताफलम म्हणजे सीताफळ। त्यानंतर मधुकर्कटे, मधुकर्कटे म्हणजे पपई, जे आपण शॉर्ट व्हिडिओ टाकले त्या शॉर्ट व्हिडिओमध्ये पपईला मधुकर्कटीला अजून एक शब्द आहे पपितकम, काय नाव शब्द आहे पपितकम। या दोन्ही शब्दांचा उच्चार एकच होतो किंवा त्याचा अर्थ एकच होतो, म्हणजे मधुकर्कटे किंवा पपितकम म्हणजे पपई। त्यानंतर नारिकेलम, नारिकेलम म्हणजे नारळ। त्यानंतर लिचिका, लिचिका म्हणजे लिची, जे आपण खातो ती लिची। त्यानंतर किवी फलम, किवी फलम, किवी जे फळ आहे आरोग्यासाठी चांगलं असतं त्याला किवी फलम म्हणतात। त्यानंतर बदरी फलम, आपण ग्रामीण भागात राहतात तर ग्रामीण भागामध्ये जे बोर असतं, बोरीचं झाड असतं, त्याला आपण काय म्हणतो? बोरं म्हणतो, त्याला बोरं येतात, त्याला आपण संस्कृतमध्ये म्हणतो बदरी फलम। त्यानंतर शेवटचं जे आहे आपलं अंजिरम, जे आपण अंजीर आवडीने खातो, काजू बदाम अंजीर, त्याला अंजिरम असे म्हणतात। असेच नवनवीन फळांची, फुलांची, भाज्यांची, त्यानंतर वस्तूंची नावे बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की लाईक करा आणि शेअर करा। तर भेटूया अशाच पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय श्रीराम।